आयुष्य बदलून गेलं. बिग बॉसच्या घरातली ही ट्रॉफी भेटल्यानंतर सूरजचं घर सुद्धा होतंय, त्याचं आयुष्य चमकलंय आणि नशीब त्याचं उजळल्याचं पाहायला मिळतंय. किती मोठा हाल झालं ना तरी जमनेवर हवेत बोलायचं कधी पंख येणार नाही, कारण माणूस की जपणार, मनात तवच जपणार आणि आपण हाय तसंच राहणार. साधा सिंपल. मनात भावना एकच होती की आई मरे माता, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा आणि जय श्रीराम. म्हणजे त्यांच्या मरच आपण देवान मरच आहे अख्ख्या, आणि फॅन मरच आहे. काय बिग बॉस मराठीचा विनर झालोय तर माझ्या महाराष्ट्राच्या आयांनी, बहिणींनी, भावांनी वोटिंग केलं टॉपचं म्हणून बिग बॉस मराठीचा विनर झाला. टिकटॉकला आपण आमच्या घरकुर होतं तर त्याच्यावर घर बांधलं, म्हणजे एक खोले बांधले, ती बी पलायला लागलेली. नंतर मी टिकटॉकला लय गाजावलं माहिती. बरोबर आहे. म्हणजे अख्खा हलवून टाकलेलं, टिकटॉकचा टार झालतो. मग त्याच्यावर एक खोली बांधली छोटी सिमेंट, ती पेस्टर करून परत पुढं एक वाटा काढलेला. मग त्याच्यानंतर बिग बॉस मराठीचा विनर बिग बॉस मराठीत नाव टाकायचं बिग बॉस. आता म्हणजे सारखे धावपले आणि कामाने काहीच टाइम भेटत नाही. आता बघितलं का दही अंडेला सारखं बोलावलं. बरं, पाहुणा म्हणून प्रमुख तर म्हणूनच म्हणजे कसं स्टार म्हणून त्यांना माहिती आपला सूरज भाऊ येतो म्हणजे येतो. आभार मानतो दादांचं की एका खेडेगावातने मुलगा जातो आणि म्हणतो की बिग बॉसची ट्रॉफी माझी जिद्द आणि चिकाटी केल्यावर अख्ख देव देतो. आयुष्यात फक्त एकदाच सक्सेसफुल देतो, ती खाऊन जपायला लागतं, पीएम जपायला लागतं महाराष्ट्राचं. ती मी डोक्यावर घेतलंय कारण त्यांचा हात आहे डोक्यावर महाराष्ट्राचा, म्हणून टॉपचा किंग आहे आणि मोठा टार आहे. सूरज चव्हाणनं विजय खेचून आणला. विशेष म्हणजे या सीझनला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम सुद्धा मिळालं. सीझन बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेज सुरुवातीपासूनच बघायला मिळाली. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझनचा विजेता ठरला. सूरज चव्हाण सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतो. बिग बॉस मराठी सीझन 5 निर्मात्यांनी सर्वात मोठा धक्का देत सीझन 70 दिवसांमध्ये संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच फिनाले वीकला सुरुवात झाली. विशेष बाब म्हणजे बिग बॉस मराठीचं हे सीझन सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी करताना दिसलं. सीझन बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेज होती आणि हेच नाही तर टीआरपी सुद्धा जबरदस्त असल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस हिंदीमुळे निर्मात्यांना हे सीझन 70 दिवसांमध्ये संपवावं लागलं. बिग बॉस सूरज चव्हाणनं एक प्रचंड मोठं प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्य घरात बिग बॉसच्या घरातली ही ट्रॉफी पहिल्यांदाच गेल्याचं पाहायला मिळतंय आणि ही ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण जेजुरीला सुद्धा गेला होता. अखेर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझनचा विजेता ठरलाय. सूरज बिग बॉसच्या विजेता झाल्यानंतर जोरदार त्याचं कौतुक करण्यात आलं. त्याच्यावरती खरं तर शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा केला जातो. अनेक राजकीय मंडळींनी सूरज चव्हाणच्या या विजयाबद्दल सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक सुद्धा केलंय. सूरज चव्हाण